मोदींसोबत दिसणाऱ्या या माणसाने 15 लाख कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. तर राजेश एक्सपोर्ट्सचे मालक राजेश मेहताने 5 वर्षात 15 लाख करोड रुपयांचा रेव्हेन्यू दाखवला. आणि या कंपनीत LICने सुद्धा या 2000 करोडपेक्षा जास्त पैसा इन्व्हेस्ट केलेला. पण आता सेबीने जाहीर केले आहे की हा सर्व रेव्हेन्यू खोटा होता. ज्यानंतर कंपनीचा स्टॉक 80% क्रॅश झाला आणि एकाच दिवसात छोट्या शेअर होल्डर्सचे 12,726 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर स्टॉक पडल्यामुळे LICलाही जवळपास 1600 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे, ज्याचा परिणाम सामान्य नागरिकांना भोगावा लागणार आहे, ज्यांनी LICमध्ये गुंतवणूक केलेली. तुम्हाला काय वाटतंय? अशा घोटाळेखोरांना काय शिक्षा द्यायला हवी? कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.